माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे, त्याची घोषणा करतील. युतीची घोषणा उद्या 12 वाजता. त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे. म्हणजे जागांचा तिढा सुटलाय. सुट्टे ना, जागा काय, जागा एखादी इकडे एखादी तिकडे होत असते, त्याला काय, त्याच्यात जागा महत्वाची थोडी असते. दोन्ही एकत्र येणं महत्वाचं असतं. जागेचा विषय सुटला असेल त्याच वेळेस एकत्र बसणार का? जागा सुटल्या नाही तरी एकत्र बसतील असं कसं होऊ शकतं? बरं, ही युती महाराष्ट्रापुरती, मुंबई ही सगळीकडे होणं अपेक्षित आहे. सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे काय युती काय एका शहरापुरती यांच्यासारखं थोडी आहे. भारतीय जनता पक्ष जिथं गरज आहे तिथं शिंदे गट वापरायचा आणि जिथं गरज नाही तिथं फेकून द्यायचं, असं थोडी आमचं आहे. आम्ही सगळीकडे सोबत राहू. ठीक आहे, कमी जास्त जागा होईल, परंतु असं ह्या महायुतीसारखं नाही राहणार. जसं देवेंद्रजी बोलले, मुंबईत आम्ही युती करू, ठाण्यात आम्ही स्वबळावर लढू, पिंपरी चिंचवडला अजितदादां सोडून असं आमचे धंदे नाही. सगळीकडे सोबत राहू. बरं, पण या क्षणाची अंबादास दानवे किती दिवसांपासून वाट पाहत होते? हे होणार, हे मागच्या 6-8 महिन्यापासून फिक्स होतं. ज्या वेळेस मराठीच्या प्रश्नावर सगळं आम्ही मोर्चा काढायचा ठरवला होता, मोर्चाची गरज पडली नाही, सरकारने तो निर्णय मागे घेतला आणि एक मेळावा झाला होता तिथे वरळी डोमला. मला वाटतं त्यावेळेसपासून एक मराठी माणसामध्ये, शिवसेनेमध्ये आणि मनसेच्या सुद्धा कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं हा उत्साह येणाऱ्या काळातही कायम राहील. या युतीचा पक्षावर, दोन्ही पक्षावर कसा परिणाम होईल? 100% होत असतो. शेवटी कसं असतं, एक नैतिक ताकद असते. तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या फोनवरून आपल्यासोबत आहेत. मनीषाताई, एक मोठी बातमी येते, ठाकरेंच्या घोषणा म्हणजे युतीची घोषणा अखेर उद्या दुपारी 12 वाजता होतीये. तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? बघा, आता याच्यात काही आश्चर्य राहिलेलं नाहीये, कारण 5 महिन्यापासून हे चाललं. 5 महिने लागले त्यांना या कन्क्लुजनला येऊन पोचायला की शेवटी एकत्र लढायचं आहे. कारण दोघांनाही